गेल्या काही महिन्यांपासून यूपीच्या बरेलीमध्ये ज्या महिलांनी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला त्यांची हत्या करून दहशत माजवणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या 14 महिन्यात बरेलीच्या शाही आणि शिशगड पोलीस स्टेशन परिसरात सुमारे 25 किलोमीटरच्या अंतरात 9 महिलांची हत्या करण्यात आली आहे. सगळ्यांचा पॅटर्न हा सारखाच होता. पोलिसांनी या घटनेची रेखाचित्रे प्रसिद्ध केली होती. स्केच जारी केल्यानंतर 48 तासांच्या आत सायको किलरला दिनांक 9 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. नेमकं हा सायको किलर काय करत होता ते आपण या स्टोरीत पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. उत्तर प्रदेश मधील बरेली येथील कुलदीप बाबूराव गंगवार वय वर्ष 40 राहणार बाकरगंज समूह याच्या वडिलांनी आई जिवंत असताना दुसरे लग्न केले. घरात सावत्र आई आल्यामुळे कुलदीप व त्याच्या आईला व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती. सावत्र आईच्या सांगण्यावरून बाबूराव हे कुलदीप याच्या आईला मारहाण करायचे. वडिलांच्या आणि सावत्र आईने दिलेल्या त्रासामुळे आई आणि बहिणीचा मृत्यू झाल्याचे कुलदीप हा बोलत होता. आई आणि बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर कुलदीप याला सावत्र आई खूप त्रास देऊ लागली. नित्य नियमाने त्याच्यावर अत्याचार करू लागली. या त्रासाला कुलदीप वैतागला होता. वडील कामावर गेल्यानंतर घरातील आणि बाहेरील सर्व कामे सावत्र आई त्याच्याकडून करून घेत होती. त्याला चांगल्या पद्धतीने जेवण सुद्धा ती देत नव्हती. घरात काम करायला सुद्धा दुसरे कोणी नव्हते. आई बहिणीचा मृत्यू झाला, सावत्र आई असे वागते. त्यामुळे कुलदीप याच्या मनात महिलांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली. या घटनामुळे कुलदीपच्या मनात द्वेष निर्माण झाला. तो वेड्यासारखा वागू लागला. मात्र तोपर्यंत तो सायको किलर झाला नव्हता. दरम्यान 2014 मध्ये कुलदीपचे लग्न झाले. मात्र या दरम्यान तो हिंसक झाला होता. त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. कुलदीपच्या छळाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर कुलदीप जंगलात आणि निर्जन ठिकाणी राहू लागला. पायी भटकणे, मोबाईल न बाळगणे, विचित्र वागणे हा त्याचा स्वभाव बनला होता. त्याला अंमली पदार्थाचे देखील व्यसन जडले होते. समाजापासून दूर राहताना त्याच्या मनात सिरियल किलिंगचा विचार आला. त्यानंतर त्याने 45 ते 55 वयोगटातील मध्यम वयोगटातील महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. पूर्वी तो महिलांची रेकी करायचा. महिला एकटी असल्याचे पाहून तिला तो शेतात साडीने किंवा दुपट्ट्याने ओढून घेऊन जाऊ लागला. महिलेबरोबर तो सुरुवातीला चांगले बोलत होता. महिलांना निर्जन स्थळी बंधक बनवून त्यांच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करायचा. पीडितांनी विरोध केला असता कुलदीप तो तिची साडी किंवा दुपट्ट्याने गळा आवळून खून करायचा. हत्येनंतर तो मृतकाची काही वस्तू स्मृतिचिन्ह म्हणून सोबत ठेवत असे, जसे की लिपस्टिक, बिंदी किंवा आधार कार्ड. हत्या केल्यानंतर सायको किलर कुलदीप मृतदेहाच्या गळ्याला गाठ बांधायचा. तो घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर ती महिला जिवंत राहणार नाही याची तो पूर्णपणे खबरदारी घेत होता. अशाच प्रकारे जवळपास 6 खून त्याने केले. त्याच्या मनात महिलांबद्दल तिरस्कार आणि चीड निर्माण झाली होती. त्यामुळे तो निवडक महिलांचा शोध घ्यायचा आणि त्यानंतर त्यांना निर्मनुष्य तळी घेऊन जायचा. या होत असलेल्या खुनाचा कोणत्याही प्रकारचा सुगावा पोलिसांना लागत नव्हता, कारण प्रत्येक खून हा एकाच प्रकारे केलेला होता. एकामागून एक खून होत होते. यूपी सरकार हादरून गेले होते. नेमकं काय होत आहे हे कोणालाच कळत नव्हते. पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना देखील काहीच कळत नव्हते. असे करता करता जवळपास 14 महिन्यात एका मागून एक 9 मध्यमवयीन महिलांची हत्या करण्यात आली होती. सर्व मृतदेह शेतात आणि झाडाझुडपात आढळून आले होते. हत्या झालेल्या सर्व महिलांचे वय 45 ते 55 वर्षाच्या दरम्यानच होते. हत्येची घटना बरेलीच्या एकाच परिसरात काही दिवसांपासून सतत सुरू होते. त्यामुळे पोलिसांनी सिरियल किलिंगचा संशय व्यक्त करत त्याच दिशेने तपास सुरू केला होता. महिलांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एक ऑर रूम तयार केली होती. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील बातम्यांचे संकलन केले गेले. या मोहिमेला ऑपरेशन तलाश नाव दिले गेले. 22 पथके गठीत करत 25 किलोमीटरच्या परिसरातील जवळपास 1,500 सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. त्याचबरोबर 600 नवीन सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले. महाराष्ट्रात सिरियल किलर बाबत अभ्यास केला गेला. 1.5 लाख मोबाईल नंबरचा डेटा तपासण्यात आला. बॉडी बॉर्न कॅमेरे, गुप्त कॅमेरे लावून पोलिसांना तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी
3 दिवसापूर्वी 3 संशयितांचे स्केच जारी केले होते. यामध्ये एक स्केच कुलदीपचे देखील होते. मर्डर पॅटर्न बाबत क्लिनिकल सायकोलॉजी एक्सपर्टचा सल्ला घेण्यात आला. या माध्यमातून तपास पथकाला समजले की शाही पोलीस ठाणे परिसर सायको किलरचा सेंटर पॉइंट आहे. इथून एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर आरोपीला अटक करण्यात आली. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी बरेलीचे SSP अनुराग आर्य यांनी या सिरियल किलिंगचा पर्दाफाश केला. कुलदीपला मीडिया समोर हजर केले. या दरम्यान त्यांनी सांगितले की कुलदीपला परिसरात झालेल्या काही खुनांच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलांबाबत आरोपीच्या मनात निराशा आहे. कोणी विरोध केला तर तो तिचा गळा आवळून खून करायचा. आरोपींनी 6 घटनांची कबुली दिली आहे. सध्या तपास सुरू आहे. स्केच जारी केल्यानंतर 48 तासाच्या आत किलरला अटक करण्यात आली आहे. सध्या कुलदीप हा पोलीस कस्टडीत आहे, कारण जवळपास 9 खुनाच्या घटनेने बरेली परिसरासह उत्तर प्रदेश हादरून गेले होते. जवळपास 1 वर्षापासून सुरू असलेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले होते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.